नमस्कार. आज आपण बेसन पिठाचे लाडू कसे बनवतात ते बघणार आहोत. त्यासाठी मी कुणी बेसन पीठ म्हणतं, कुणी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणतं. त्यासाठी मी 4 वाट्या हरभऱ्याची डाळीचे पीठ घेतलं आहे. थोडीशी हळद घेतली आहे, थोडीशी मीठ घेतलं आहे, थोडा अर्धा चमच्याच्या कमी एकदम मीठ घेतलं आहे आणि साध्या पाण्यानेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पोळ्याला पीठ मळतो आपण तसंच पीठ मळवायचं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ पण नाही. आता हे लगेच आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे किंवा उंडे करून घ्यायचे आणि पुऱ्या आपल्याला लाटून घेते मी पटापट लवकर. हे बघा, अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्या. तोपर्यंत आपण तेल ठेवलंय कढईवर तापायला. असे सर्व मी परातीत घेते आता आणि एक एक आपल्याला पुरी तेलामध्ये तळून घ्यायची आहे बघा. आणि थोडा मोठाच ठेवायचा गॅस. मोठ्या गॅसवरच फुगल्या जातात पुरी. आणि अशी ती अशी पुरीसारखे नाही कलर दिसत, त्याचा पिवळसरच दिसतो. सर्व पुऱ्या मी अशा पद्धतीने सगळ्या तळून घेते. हे बघा, अशी पुऱ्या होत्या तयार त्याच्या. आणि हे आपल्याला गार होतं ठेवतं. तोपर्यंत साखरेचा पाक करू आपण. मी 1 किलो साखर घेतली आहे 1 किलो बेसन पिठाला. आणि मोजून घेतलं तर आपल्या वाट्याने 1.25 वाटी भरते. आपण बेसन पीठ ते मोजलं ना, त्याच वाटीने आपण 1.25 वाटी भरल्या जाते. आणि 1.25 वाटीच आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि गॅसवर लगेच गरम करायला ठेवायचं पटकन. आपण त्याच्यामध्ये रंग किंवा आणि अशा पद्धतीनं पुऱ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या मिक्सरला तुकडे करून. तोपर्यंत आपला पाक तयार होतो अशा. आणि तो चाळून घेते, लगेच चाळून घ्यायचं आपल्याला. असं चाळल्याने जात, त्याला हाताने थोडंसं प्रेस करून आपल्याला चाळावं लागते ते. आणि एकदम दाणेदार झाले पाहिजे ना असे. हे बघा, दाणेदार झाले बघा. आणि सर्व मी आता चाळून घेते, पटपट करून घेते. बघा तुम्ही ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, सर्व बारीक मी असे बघा किती छान झाले बघा, एकदम कोरडे कोरडे दिसतं. तर आपला पाक पण तयार झाला आहे. त्यासाठी मी विलायची पावडर टाकत आहे. विलायची पावडर मी तयार करून ठेवली. मी 3 चमचे टाकत आहेत विलायची पावडर छोटाले. विलायची पावडर म्हणजे विलायची आहे आणि जायफळ आहे आणि किसमिस किंवा मनुके म्हणतात ते. पाक आपला तयार झाला आहे. आणि थोडेसे आपल्याला काजूचे पण तुकडे मी टाकले आहे. दातात लागले छान लागतात असे. आणि थोडा थोडा पाक करून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे लाडूला. थोडा थोडा पाक टाकून सर्व. आणि भिजल्या पण जातं. ते 10 मिनिटासाठी आपल्याला भिजायला ठेवायचं. कोरडं झालं तर आपल्याला परत ते पाक वापरू शकता आपण. अशा पद्धतीने होतो. आणि असंच झालं तर छान लाडू महिनाभर टिकतात. महिना 1.5 महिना टिकले जातात, असे नरम राहतात. बेसन पिठाचे लाडू तयार, दाणेदार.